जग कसं आहे आणि अध्यात्माचं क्षेत्र कसं आहे, म्हणजे ज्याला आपण दिवसाचा सूर्यप्रकाश म्हणतो आणि अमावस्येचा काळोख अंधार आपण म्हणतो, यामध्ये जसा फरक आहे ना, तसं जग आणि अध्यात्म क्षेत्र याच्यामध्ये एवढा फरक आहे. म्हणजे अत्यंत सुख आणि अत्यंत दुःख याच्यामध्ये किती फरक आहे. आणि यावरून आपल्या लक्षामध्ये येतं परमार्थ म्हणजे काय. मग परमार्थ म्हणजे साधं सुद्धा नाही. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. हा परमार्थ म्हणजे पोर खेळ नव्हे. पोरखेळ म्हणजे पोरांचा खेळ. किंवा हा परमार्थ म्हणजे गाजराचे पुंगे नाही. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाली, नाही तर टाकून दिली. तर हे महान सत्य आहे, दिव्य सत्य आहे, नाही का. आणि त्रिभुवनात याची किंमत कोणीही करू शकत नाही. या ज्ञानाला कोणी नष्ट करू शकत नाही. या ज्ञानाचा पराभव कोणी करू शकत नाही. आणि ह्या ज्ञानाला बाजूला कोणी करू शकत. आणि म्हणून आता इथं आपण जो विषय ऐकला तोच विषय आपण त्याचा थोडासा आपण विचार करायचा. आणि म्हणून हे ज्ञान किती समर्थ आहे, नाही का. आणि म्हणून कसं आहे की अतिशय ताकदवान, अतिशय समर्थ, अतिशय दिव्य अशा प्रकारचे ज्ञान आहे. आणि तर ह्या ज्ञानानं काय सांगितलेलं आहे. आता आपण जर आजचं रेकॉर्ड आपण ऐकलं तर त्यातून आपण काही महान सत्य आपल्याला पाहायला मिळतात. आपली बुद्धीसुद्धा थक्क होते. आणि कशाला परमार्थ म्हणतात, कशाला ज्ञान म्हणतात, कशाला अध्यात्म ज्ञान म्हणतात. आणि परमार्थाच्या गप्पा कशा असतात, पोकळ असतात, परंतु ज्ञान किती जबरदस्त असतं हे आपल्याला लक्षामध्ये येतं. आणि म्हणून आपली बुद्धीसुद्धा कशी लागते, तीक्ष्ण अशा प्रकारची बुद्धी लागते. या ज्ञानाचा शोध घेण्यासाठी, या ज्ञानाचं चिंतन करण्यासाठी आपली बुद्धीसुद्धा कशी पाहिजे, तीक्ष्ण अशा प्रकारची आपली बुद्धी पाहिजे. मग लाकूड झाड तोडण्यासाठी ती कुऱ्हाड जशी कशी पाहिजे, शेवटलेली की धारदार कुऱ्हाड पाहिजे, नाही का. कांदा कापायच्या सुरीनं झाड तोडता येणार नाही आपल्याला. आणि म्हणून आध्यात्मिक विचार, तत्वज्ञान, आत्मज्ञानाचा विचार करण्यासाठी ती बुद्धी कशी पाहिजे, तीक्ष्ण बुद्धी पाहिजे. मग अध्यात्मज्ञानी ये अंतरंगची अधिकारी आहे. परमार्थाला बाहेरून अधिकारी चालत नाही, नाही का. टोपी टिळे माळू अवघे देवाचे गबाळू. टोपी टिळे माळ अवघे देवाचे, वागवी ती ओंगळ पोटासाठी, नाही का. बाह्य लक्षण परमार्थ म्हणजे बाह्य लक्षणाचा नाही. बाह्य लक्षणाचा परमार्थ नाही. सोंगाढोंगाचा परमार्थ नाही. हौसे मौजेचा परमार्थ नाही. उड्या मारण्याचा परमार्थ नाही. किंवा आपलं लौकिक मोठेपण वाढवण्यासाठी परमार्थ नाही. उड्या मारण्यासाठी परमार्थ नाही. तरी का महान सत्याचा स्वीकार आणि महान सत्याचा, दुर्मिळ सत्याचा, अतिशक्तिमान सत्याचा स्वीकार म्हणजे हा परमार्थ आहे. आणि म्हणून पहा, आता सांगितलं की ज्याला आपण द्वैत म्हणतो, पहा द्वैत म्हणतो. तर हे जे द्वैत आहे, तर ह्या द्वैताला बाजूला सारून काय झालेलं आहे, आज जगामध्ये द्वैत मोठ्या सन्मानानं, अधिकारानं, पार जनमानसात, पार सर्वत्र आज द्वैत बोकाळलेलं आहे. अद्वैत कोणाला माहीत नाही. अद्वैत गुप्त आहे, लुप्त आहे. आणि म्हणून हे अद्वैत कोणाला माहीत नाही, ज्ञान कोणाला माहीत नाही. आणि ज्ञान म्हणजे कसं आहे, तर ते आत्मज्ञान आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ओळखावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान. आणि म्हणून काय आहे तर पहा, तर हे द्वैत बाजूला सारून अद्वैताचा स्वीकार करायचा आहे. द्वैत म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय हे आधी आपल्याला कळलं पाहिजे.
त्यानंतर ज्ञानाचं स्वरूप कसं आहे, जगाचं स्वरूप कसं आहे, किंवा द्वैत कसं आहे आणि अद्वैत कसं आहे, हे म्हणजे परमार्थाची ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे. जसं महाद्वार ओलांडावे मेघ देवदर्शन घ्यावे, नाही का, महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. मग तशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला, या द्वैताला बाजूला सारून अद्वैताकडे जायचं आहे. जोपर्यंत आपण द्वैताला बाजूला सारत नाही, द्वैत खोटं ठरवत नाही, द्वैत व्यर्थ ठरवत नाही आणि द्वैताचा त्यागच अत्यंत गरजेचा, ज्ञानाकडं जायचं असेल, परमात्म्याकडे जायचं असेल तर पहिलं द्वैताचा त्यागच करावा लागतो. आणि म्हणून शास्त्रानं आणि मोठमोठ्या संतांनी काय सांगितलं आहे, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. आपण विचार करत नाही, ह्या एका चरणामध्ये किती अर्थ सांगितलेला आहे. पहिली द्वैताची झाडणी, आणि त्यासाठी श्रीगुरूंचं उपदेश, श्रीगुरूंनी केलेला आत्मज्ञानाचा उपदेश, नाही का. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, आणि मग त्याला आत्मस्वरूपामध्ये वास्तव्य करता येतं. तया कैशी कीर्तन घडेल नामी. आपण म्हणतो नामस्मरण करायचं, नामावर राहायचं. अरे बाबा ठीक आहे, पण नामावर राहायचं म्हणजे काय आहे, असत्य टाकलं पाहिजे, असार टाकलं पाहिजे, द्वैत टाकलं पाहिजे, आणि तर त्या सत्य परमात्मा, त्या ब्रह्मस्वरूपाचा साक्षात ब्रह्मस्वरूप आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये प्रगट करायचं आहे. सगळ्या द्वैताचा, सगळ्या दृश्याचा, सगळ्या जगाचा काय आहे, साधू संतांना शरण जाऊन, सत्संगात जाऊन आत्मचिंतन करून, श्रवण करून, आणि मग हे दृश्य जगताचं आपल्याला काय करायचं आहे, लोप करायचं आहे, बाध करायचं आहे. आणि ते आत्मस्वरूप किंवा ते आत्मज्ञान, ब्रह्मस्थिती, ब्रह्मस्वरूप आपल्या बुद्धीमध्ये स्थिर करायचं आहे. आणि मग अवघेच मग कसं सगळं त्रैलोक्य, ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ, आणि भरला घन दाट हरी दिसे. साधू संतांचा अनुभव आहे. साधू संतांना काय आहे, तर त्यांना फक्त अद्वैताचा म्हणजे परब्रह्माचाच त्यांना अनुभूती, अखंड अनुभूती त्यांची असते. साधू संतांची अनुभूती अखंड अनुभूती. नवे तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, तर पहा चिदा भाषा काय म्हटलेलं आहे, निरंजनी आम्ही बांधिले घर. अहो महान अर्थ आहे. आणि म्हणून मग सांगितलं, परमार्थ नवे लेकुराच्या गोष्टी, आत्मतत्वी दृष्टी नाहीच बा गेली, तोवरी ब्रह्म बोली बोलू नका. काय सांगितलं, आत्मतत्वी दृष्टी नाहीच बा गेली, तोवरी ब्रह्म बोली बोलू काय. परमार्थाच्या गप्पा मारून ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही. गप्पा मारून न जायचे ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैशी ते का. अजून पहा, विचार जर करायचा म्हटलं तर पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तास. वज्रलेप नाही ज्याशी भक्ती, तो पतित अभक्त, हरिशी न भजत दैव होत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैशेनी दयाळ पावे काही. म्हणून हे श्रेष्ठाचं हे ज्ञान कोणाचं आहे, महात्म्यांचं ज्ञान आहे. हे श्रेष्ठांचं ज्ञान आहे, हे परमात्म्याचं ज्ञान आहे, नाही का. ज्या ज्ञानाचा लोप कधी होऊ शकत नाही, या ज्ञानाचा बाद कोणी करू शकत नाही, या ज्ञानाचा पराभव कोणी करू शकत नाही, नाही का. आणि ह्या ज्ञानापुढे दुसरं काहीही टिकू शकत नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाचा सुद्धा ह्या ज्ञानापुढे टिकावं लागत नाही. मग ज्ञानाग्नीचेनी मुखे जेनी कर्म जाळीले आशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. मग ह्या ज्ञानाग्नी एकदा भडकला, ज्ञानाग्नी जर एकदा भडकला का तो काय करून टाकतो, तर सर्व काही तो काय करतो, नष्ट करून टाकतो. हा ज्ञानाग्नी संसार तो काय तृणवत जाय,
संसार तो काय तृणवत जाई, अग्नी काष्ट खाय क्षण माझी. नाही का, अग्नी काष्ट खाय क्षण माझी. तो अग्नी एकदा धडाडला, पेटला का तो सगळं काही शिल्लक ठेवीत नाही, सगळं तो जाळून टाकतो तो अग्नी. आणि ज्ञानाला सुद्धा ज्ञानाग्नी म्हणतात. म्हणून अख्खा संसार, अख्खं त्रैलोक्य काय होतं तर ह्या ज्ञानाने नष्ट होतं. आणि म्हणून काय अग्नीपाशी शृंगारिले चाळे, पोटी चोकले कसापाशी. जोपर्यंत काय अग्नीपाशी शृंगारिले चाळे, पोटी चोकले कसापाशी. तर पितळ असतं, पितळ तर ते सोनं म्हणून मिरवतं, डंका वाजवतं, थाटमाट जगामध्ये मिरवतं. काय आहे पितळ, परंतु वरून सोनं दिसतंय, परंतु त्याचं आतलं जर स्वरूप पाहिलं तर ते खोटं आहे. ते खरं पितळ आहे, सोनं नाही, खोटं आहे. आणि म्हणून जर त्याचं जर शुद्ध जर करायचं असेल नाही का, तर त्यातला काय करायला पाहिजे, त्यातलं सोनं प्रगट करायला पाहिजे. हे सोनं आहे, हे सोन्याला परीक्षा द्यावी लागते. सत्याला सुद्धा परीक्षा द्यावी लागते, सत्याला सुद्धा परीक्षा द्यावी लागते. सीतामाईला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली, सीतामाईला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली. मग अशा प्रकारचं हे जे काही द्वैत आहे, हे द्वैत घालवायचं आहे. आणि मगच आपलं द्वैत जेव्हा जातं, द्वैत गेल्याशिवाय, द्वैत चित्तातून गेल्याशिवाय, द्वैत म्हणजे अज्ञान, दुसरं तिसरं काही नाही. ब्रह्मस्वरूपाचं जिथं अज्ञान असतं तिथं द्वैत असतं, आणि जिथं द्वैत असतं तिथं जग असतं, तिथं दृश्य असतं, आणि तिथं सुखदुःखांचा धुमाकूळ चालू असतो. जिथं मृत्यूचा कहर झालेला असतो, जिथं माणसं हताश झालेली असतात, जिथं सत्य हाताला काही लागत नाही, तर अशा प्रकारचं हे द्वैत असतं. आणि म्हणून कसं आहे तर हे ज्ञान काही साधी गोष्ट नाही. आपण पाहतो बंदूक, पाहतो बंदूक, ही बंदूक कशाकरता असते, शत्रूचा नाश करण्याकरता बंदूक असते, सैन्याचा नाश करण्याकरता बंदूक असते. ती बंदूक काही ढिकणं मारण्यासाठी बंदूक नसते. मग तशा प्रकारे हे ज्ञान काही मजा करण्यासाठी नाही, तर साक्षात द्वैत घालवण्यासाठी, अज्ञान घालवण्यासाठी, दृश्याचा संपूर्ण बाध करण्यासाठी, आणि ते अध्यात्मज्ञान, आत्मतत्व, ब्रह्मस्वरूप आणि तो अनंतकोटी ब्रह्मांड नायक याला प्रगट करण्यासाठी काय असतं, हे अद्वैत तत्व असतं. आणि म्हणून माणसानं काय करायला पाहिजे. परंतु त्या काळामध्ये काय, आपण इथं एक दृष्टांत पाहिला. त्या काळामध्ये द्वैतमत काय झालं होतं, फावलं होतं. अद्वैताचा लोप पावलेला होता. आणि संन्यास धर्म जे अध्यात्मज्ञानाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात होता, त्याची विटंबना केली जात होती. आणि ज्ञान हे काय केलं होतं तर देशोधडीला लावलेलं होतं. आणि तर संसार सत्य आहे, जग सत्य आहे, द्वैत सत्य आहे. आणि जिथं देवाला नाव गाव, देवाचा पत्ता, देवाला अजिबाजित स्थान नाही, नाही का. आणि म्हणून अशा प्रकारच्या जगामध्ये असे विचाराचा फैलाव त्या काळामध्ये झालेला होता. आणि म्हणून ज्याला आपण चारवाक म्हणतो, चारवाकाच्या तत्वाचा त्या काळात प्रसार झालेला होता. मग चारवाकाची मतं काय सांगतात, ऋणम कृत्वा घृतम पिबेत यावत जीवम सुखम जीवेत. चारवाकाचं तत्व काय आहे, यावत जीवम सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तर हे चारवाकांचं ज्ञान, चारवाकांचं तत्व पुन्हा एकदा सांगतो की यावत जीवम सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, आणि भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे जोपर्यंत त्याचा अर्थ काय, द्वैतमत, खायचं प्यायचं, मजा आजा करायची, वाटेन ते खायचं, वाटेन ते करायचं, आणि काही सार पाहायचं नाही, आसार पाहायचं नाही, चांगलं पाहायचं नाही, वाईट पाहायचं नाही, वाटेन ते करायचं, वाटेन ते
तसं राहायचं, खायचं प्यायचं, चांगलं वाईट, धर्म अधर्म, पाप पुण्य याला पार पायदळी तुडवायचं आहे आणि मग पशुसारखं धुंद जेवण जगायचं. आणि काय करा, यावं जेवण मजा आजा करून जागा. आणि ऋणम कृत्वा घृतम पिबेत, खा भरपूर खा, आयुष्यभर तुपाशिवाय दुसरं काही खाईन तर तुपाशी, तूप सोडून काही खायचं नाही. मग सगळं कर्ज काढ, पैसा नसेल तर कर्ज काढा, जमीन जुमला विका, घरदार विका, चोऱ्या माऱ्या करा, पैसा मिळवा, परंतु चांगलं तुपच खा. आणि कसलं पाप आणि पुण्य, कसला पुनर्जन्म, कसलं आत्मज्ञान. आणि म्हणून काय करायचं, भस्मीव तस्य, एकदा देह जाळला की मग तो कसा पुन्हा जन्माला येईल. म्हणजे यांना या जगाच्या पलीकडं, या आज्ञांच्या पलीकडे यांची झेप जात नव्हती. आणि म्हणून काय आहे तर तो जीवदशा माहीत नव्हती, शिवदशा माहीत नव्हती, ब्रह्मस्वरूप यांना माहीत नव्हतं. आणि याच मताचा फैलावा अजूनसुद्धा कसा आहे, लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा, आरती ज्ञान राजा. आणि म्हणून अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, साक्षात पांडुरंगाने ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेतला. आणि ही साधी गोष्ट नाही पहा. आता हेच किती गुह्य आहे, किती महत्त्वाचं आहे पहा, लक्षात घ्या. तर त्या द्वैत मताचं खंडन करण्यासाठी, द्वैत साक्षात कोणत्याही मनुष्यामध्ये या जगात ताकद नव्हती द्वैत मताचं खंडन करणं, ज्ञानाचा प्रसार करणं, लोकांना दुःखातून बाहेर काढणं, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणं, असं करणाऱ्या जगात कोणी नव्हतं. आणि ते तो विचार जगात कोणी ऐकला नसता. म्हणून साक्षात भगवान शंकरांनी काय केलं तर ह्या मताचा प्रसार करण्यासाठी, अद्वैताचा प्रसार करण्यासाठी, आत्मज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, ह्या जगामध्ये सत्य प्रगट करण्यासाठी, हे झाकेलं ब्रह्मस्वरूप जगाला दाखवण्यासाठी, या जगाला सुखाचा रास्त मार्ग दाखवण्यासाठी भगवान शंकरांनी काय केलं, शंकराचार्यांचं रूपानं गंगेतून मूर्ती बाहेर काढली आणि त्या भगवान शंकराच्या तिथं त्या मूर्तीची स्थापना केली आणि आपल्या कार्याला त्याने सुरुवात केली. तर तेव्हा हे कार्य तर साक्षात भगवान शंकरांनी, मग भगवान शंकरांनी काय केलं, अवतार घेतला आणि त्यांनी काय केलं, द्वैत मताचं खंडन केलं, अद्वैताचं मंडन केलं, अद्वैताचं सत्यत्व जगाला सांगितलं. त्यासाठी त्यांना माता तुम्हाला सांगतो एक पहा, हे सत्य नाही का, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, असत्यारी गेलं जन, असत्यारी गेलं जन, देती पापा अनुमोदन, देती पापा अनुमोदन, आणि करती हेळण संतांची. असं हे कलीचं मेहमान आहे. सगळे जे असत्याकडे लोकांची धाव जास्त असते, असत्याला प्रचंड पाठिंबा असतो. 95% पाठिंबा सध्या आपण हल्लीसुद्धा पाहतो. 95% लोक असत्याच्या मागं जातात, असत्याचा जय जयकार करतात. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार, असं म्हटलं जातं. म्हणून सत्य पायदळी तुडवलं जातं. आणि म्हणून काय केलं तर साक्षात पांडुरंगांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं अवतार घेतला आणि त्यांनी तर ह्या अद्वैत कार्य जे शंकराचार्यांनी सुरू केलं होतं तर त्यालाच त्यांनी काय केलं, पाठिंबा दिला. ते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात की व्यासाचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. मी हे जे सांगत आहे हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मतानं सांगत नाही, तर शास्त्राला अनुसरून, वेदशास्त्राला अनुसरून आणि साक्षात आद्य शंकराचार्य यांनी जे अद्वैत मत त्यांनी प्रगट केलं, सिद्ध केलं, तर त्याचाच आधार किंवा तोच धागा पकडून मी माझे विचार सांगत आहे. पदरचं सांगत नाही, वेदशास्त्र असून सांगत आहे.
आणि तरी श्री व्यासांनी आणि श्री आद्य शंकराचार्यांनी जे ज्ञान सांगितलं तेच ज्ञान मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या मताचं काही सांगत नाही. एक तुमच्या लक्षात आला असेल. प्रवचनकार काय करतो, पुढं व्यासपीठ असतं, त्याच्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ असतो, एक ओवी सांगतो आणि त्याच्यावर 1 तास भरतो आत्मचिंतन सांगतो. याचा अर्थ आपल्या लक्षात आला. याचा अर्थ असा, त्या प्रवचनकार नकळत दाखवून देत असतो, मी हे जे ज्ञान सांगत आहे हे माझ्या मताचं नाही, तर हे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरचा ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथ महात्म्यांनी, सिद्ध महात्म्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तेच ज्ञान मी तुम्हाला, तेच साक्षी ठेवून मी तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणून पुढं ज्ञानेश्वरी ठेवल्याशिवाय प्रवचनाला मान्यता नसते. दुसरी गोष्ट, कीर्तनकार काय करतो, कीर्तनकार काय करतो, तर तो आधी येतो, कीर्तनास सुरुवात होण्यापूर्वी तिथं विना असतो आणि तो विनेकरी म्हणजे साक्षात नारदाचं प्रतीक असतं. विनेकरी म्हणजे नारदाचं प्रतीक असतं. त्याच्या जो विना असतो नाही का, त्या जी गादी असते त्याला नारदाची गादी म्हणतात. त्याच्याजवळ जो विना असतो तो नारदाचा विना असतो आणि तो उभा राहतो जो सुरुवातीला, तर तो नारदाचं काय प्रतिनिधित्व तो करीत असतो आणि मग तो काय करतो, तर सुरुवात करतो आणि मग तीच विना काय करतात, कीर्तनकार घेऊन त्या विनेला गळ्यात अडकवून साक्षी ठेवून आणि संतांचा अभंग घेऊन कीर्तनकार काय करतात, त्यावर अध्यात्म निरूपण करीत असतात नाही का. आणि तर तोपर्यंत विना खाली ठेवत नाहीत. जोपर्यंत कीर्तनकार अध्यात्म निरूपण करतात तोपर्यंत विना खाली ठेवला जात नाही. कारण तो म्हणजे नारदांनी जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान मी सांगत आहे, हे विनेला साक्षी ठेवून तो कीर्तनकार दाखवत असतो नाही का. म्हणजे हे ज्ञान कसं आहे, लुंग्या सुंग्याने सांगितलेलं नाही, तर वेदशास्त्राला अनुसरून नाही का आणि अवतार कार्याला अनुसरून हेच कार्य आज पुढे चालू आहे, हे कीर्तनकार दाखवत असतो. हे आपल्या लक्षामध्ये येतं. आता त्याच्यानंतर पहा, पुढची गोष्ट पहा. आणि मग सांगितलं द्वैताची जाणणे गुरुविन ज्ञान. त्या गुरु म्हणजे काय, माणसं नाहीत. गुरु म्हणजे साक्षात ते ब्रह्मज्ञान हे गुरु असतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु नाही का. एक लक्षामध्ये घ्या, गुरु म्हणजे कोण. गुरु म्हणजे मनुष्य नव्हे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे गुरूंचं स्वरूप आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वम् अस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरू तं नमामि. हे श्री गुरूंचं स्वरूप आहे. हे शुद्ध श्री गुरूंचं स्वरूप आहे. आणि म्हणजे मनुष्य गुरु नव्हे, मनुष्याचा देह गुरु नव्हे, तर ते गुरूंच्या देहामध्ये जे आत्मतत्व, साक्षात ब्रह्मतत्व, ब्रह्मज्ञान हे गुरु आहे बरं का. मनुष्य गुरु नव्हे, तर आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, साक्षात ते परब्रह्मतत्व हे गुरु आहे नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर त्या गोळीला कार्य करण्यासाठी, आपल्यामधली शक्ती प्रगट करण्यासाठी बंदुकीची गोळी असते. तर तिच्यात सामर्थ्य प्रचंड आहे, परंतु आपलं सामर्थ्य प्रगट करण्यासाठी त्या गोळीला बंदुकीचं साह्य घ्यावं लागतं. आणि मग तिच्यात काय ताकद आहे त्या गोळीमध्ये मग दिसून येते. गोळी हाताने फेकून मारली का गोळीचं सामर्थ्य दिसून येत नाही. आणि म्हणून काय आहे, तर हे ज्ञान बंदुकीसारखं संतांच्या मुखातून बाहेर पडलं की मग त्याला त्या बंदुकीच्या गोळीची काय किंमत असते ती दिसून येत असते. आणि म्हणून हे ज्ञान सामान्य नाही. तर ह्या ज्ञानानं काय केलेलं आहे, आपण पाहिलं शंकराचार्यांचं काय केलं, तर किती
परमार्थाला विघ्न येतात पा, विघ्न आल्याशिवाय, विघ्न हीच कसोटी असते, कसोटीशिवाय ज्ञान. सोनंसुद्धा सिद्ध करायचं, सोन्याची शुद्धता, ते सोनं कसोटीवर घासावं तेव्हा ते शुद्धता होते, नाही का. मग तशाच प्रकारे काय सांगितलं आहे, तर ह्या ज्ञानाची शुद्धता. शंकराचार्यांनी अवतार जरी घेतला, पण मी अवतार आहे म्हणून काही लोकांच्या माथी मारलं नाही, तर साक्षात सिद्ध करून हे आत्मज्ञान दाखवलं शंकराचार्यांनी लोकांना. आपल्याला माहिती आहे की एका ठिकाणी काय झालं की त्यांनी भिक्षा मागत असताना एका माणसानं काय केलं, तर जळत असा लोखंडाचा, कडत असा लोखंडाचा उष्ण, प्रचंड उष्ण रस त्यांच्या हातावर ओसला. शंकराचार्यांनी भिक्षा म्हणून तो निमूटपणे निम्रतेने स्वीकारला आणि पिऊन टाकला. मग त्या माणसाला गडबडला, ही साधी गोष्ट नाही, याला महात्म्य म्हणतात बरं का, याला महात्म्य म्हणतात. अशा प्रकार झाला. मग तर पुढं मंडन मिश्रांची गाठ पडली. मंडन मिश्रांच्या द्वैत मताचा त्यांनी काय केला, खंडन केलं, मंडन मिश्रांचा पराभव केला त्यांची. आणि एक आपल्याला लक्षात येते, हल्ली आपण कोणी पाहतो, माझा नवरा सांगन ते खरं, नाही का, माझा नवरा सांगन ते खरं, आणि नवरा म्हणतो माझी बायको सांगन ते खरं. असं सत्याचा सध्या खेळ चाललेला आहे, पोरखेळ. परंतु आता मंडन मिश्रा आणि शंकराचार्य यांच्यात वाद सुरू झाला. वाद म्हणजे सत्याला कसोटी लावायचं ठरलं, द्वैत सत्य का अद्वैत सत्य. द्वैताचं सत्य असत्याचं इथं तुफान, अशा प्रकारचं वाकयुद्ध सुरू झालं. आणि त्या वाघयुद्धाची साक्ष कोण होती, तर मंडन मिश्राची पत्नी होती. परंतु ती मंडन मिश्राची पत्नी म्हणजे त्याची पत्नी म्हणून त्याची बाजू घेणार नव्हती, नाही का. आणि तिनंसुद्धा काय केलं, तर तिनंसुद्धा चोख सांगितलं की ज्याचा काय आहे, ज्याचं ज्ञान सत्य आहे, जो आपली बाजू प्रभावीपणे मांडेल आणि दुसऱ्याचा पराभव करून करेल, त्याला मी काय करीन, विजयी म्हणून घोषित केले. मंडन मिश्रा म्हणून माझ्या पतीकडं पाहणार नाही, आणि म्हणून एक किती परमर्थ सामर्थ्य असतं. दोघांच्या गळ्यात माळा घातल्या. ज्याचा पराभव होईल त्याची माळ सुकेल, आणि ज्याचा पराभव होणार नाही, जो विजयी होईल त्याची माळ अखंड टवटवीत राहील. ही म्हणे माझ्या तर निर्णयाला ही माळ साक्ष असेल. कसं असतं पाहिलं का, परमार्थ हा म्हणजे खेळ नसतो, नाही का. आणि मग त्याच्यानंतर त्या मंडन मिश्रांचा त्यांनी पराभव केला, आणि मग त्यांनी सुरेश्वराचार्य हे नाव धारण केलं. आणि पहा, परमार्थ म्हणजे साधा नाही, उड्या मारण्याचा नाही, गप्पा मारण्याचा नाही. म्हणतात ना, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, नाही का. मग ज्ञान कवडीचं ज्ञान नाही, पण गुरुत्वाचा लय अभिमान, मी मोठा गुरु, मी मोठा गुरु, मी मोठा गुरु, पण आत्मज्ञानाचा अनुभवाचा पत्ता नाही, नाही का. मग अशा प्रकारे काय आहे, तर त्या मंडन मिश्रांनं काय केलं, तर साक्षात अशा प्रकारचा म्हणजे सत्य परीक्षा देऊन त्यांनी काय केलं, तर आपलं द्वैतमत टाकून दिलं, शंकराचार्यांच्या अद्वैत मताचा प्रसार केला. आणि मग सगळ्यात तर त्यांनी काय केलं, मग भगवान शंकराचार्यांनी तर त्या भाष्य लिहिली, आपल्या व्यासांच्या जी ब्रह्मसूत्र होती त्यावर भाष्य लिहिली. आणि सुरेश्वराचार्य हे आधी नाव त्यांचं मंडन मिश्रा होतं, आणि त्यांनी सुरेश्वराचार्य हे नाव धारण केलं. आपलं शंकराचार्यांनी त्यांना ते नाव दिलं, आणि मग त्यांनी आपल्या अद्वैत कार्याला हे त्यांनी काय केलं, त्याचा प्रसार केला. आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे, तर अद्वैत, तर हे द्वैत मत काय आहे, त्याज्य आहे, आणि एक ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे. आणि म्हणूनच श्री व्यासाने सुद्धा श्रीरामांना काय सांगितलं, तर ह्या ज्ञानासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 4 गोष्टी नाश, वासनेचा क्षय, दृश्याचा अभाव, आणि हे ब्रह्मज्ञानाच्या साह्यानं सिद्ध करणं, तर यालाच ज्ञान म्हणतात, असं वशिष्ठांनी श्रीरामाला सांगितलं. आणि अशा प्रकारे असं म्हणजे हे ज्ञान. आणि माणसानं काय करावं याच्या म्हणजे नुसतं जगण्याला अर्थ नाही, नाही का, नुसतं जगण्याला अर्थ नाही. आणि म्हणून
ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः सांगितले, माझ्या भक्तीविना जळोते जे आले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. नुसतं जगण्याला अर्थ नाही तर या जगामध्ये दगड, पृथ्वीवर काय दगड थोडे आहेत का? नाही का? मग तो मनुष्य जरी असला परंतु ज्या प्राणी यांच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही ते याचे जे आले पण काही बरी मरणच चांगलं, त्यापेक्षा मेलेलं बरं. अध्यात्मज्ञानाची आवड नाही, अध्यात्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करत नाही तर असा माणूस आहे तो कोणी जरी असला. इथं श्रीमंतीला महत्त्व नाही, गाडी बंगल्याला महत्त्व नाही, जगातल्या मोठेपणाला महत्त्व नाही. मोठेपण एकच आहे, महात्म्य एकच आहे आणि ते म्हणजे अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान. ते सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून त्याच्या इतकं दुसरं श्रेष्ठ काहीच नाही. आणि त्याची अनुभूती घेणं, जगभर ते आत्मतत्व पसरलेलं आहे, त्याची अनुभूती घेणं हे समजतंही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव भक्ता बाजीराव आणि ज्ञानी यातोची. अशा प्रकारच्या तर अनुभूती घेणं आणि त्याचा प्रसार ह्या जगामध्ये करणं तर हा खरा परमार्थाचा मार्ग आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान.